नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रेषालेख कसा तयार करायचा. तर तुम्हाला प्रश्न 6वा आ मध्ये रेषालेख तयार करा किंवा जोडस्तंभालेख तयार करा यापैकी प्रश्न येऊ शकतो. रेषालेख तयार करायला 3 मार्क आणि खाली 3 प्रश्न विचारले जातील तुम्हाला आणि जोडस्तंभालेख मध्ये पण तसं जोडस्तंभालेख तयार करायला 3 मार्क आणि खाली 3 प्रश्न विचारले जातील. तर रेषालेख कसा तयार करायचा आपण आता हे लाईव्ह बघू. याच्यात तुमच्या समोर मी कृती करून दाखवणार कसा रेषालेख तयार करायचा. तर इथं प्रश्न दिला आहे, या माहितीच्या आधारे रेषालेख तयार करायचा आहे. ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी. इथं दिले वर्ष 1960, 1970, 1980, 1990, 2000, 2010. नागरी लोकसंख्येची टक्केवारी 47.1, 56.8, 66.0, 74.6, 81.5 आणि 84.4. तर आता आपण कृतीला सुरू करू. रेषालेख तयार करताना आधी तुम्ही पूर्ण टेबल बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतरचा रेषालेख समजेल कसा तयार केला जातोय तो. तर रेषालेख तयार करताना मेन गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे या अक्ष आणि श अक्ष. तर तुम्ही अशा 2 रेषा मारून घ्यायच्या. तुम्हाला तिथं निळ्या कलरचा कागद असेल बोर्डाच्या याच्यानुसार, तर इथं हे 2 रेषा आखून घेतल्या. तर इथं 0 लिहायला विसरू नका. 0 म्हणजे ओरिजिन ओ असतो तो. इथं श अक्ष आणि इथं य अक्ष. त्यानंतर आता इथं आपण रेषालेख तयार करण्यासाठी प्रमाण घ्यायचं असतं. ते म्हणजे वरती आपण प्रमाण लिहून घेऊ आधी. प्रमाण य अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 5% घेऊ. 5% घेऊ आपण, कारण 10% जर घेतलं तर मध्ये थोडा आपल्याला प्रॉब्लेम होतो, कारण काही पॉइंट मध्ये आहेत ना. त्यामुळे आपण य अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5%. तर आणि श अक्षावर आपल्याला काहीच दाखवायचं नाही. श अक्षावर आपल्याला फक्त वर्ष दाखवायचे. त्यामुळं श अक्ष बरोबर इज इक्वल टू वर्षे. वर्ष हे एक वचन होतं व आपल्याला किती 6 वर्ष दाखवायचे नाही याच्यावर, त्यामुळे वर्षे. तर आपण इथं ते लिहून घेऊ. तर पहिले आधी 1960 इथं लिहून घेऊ आपण 1960. त्यानंतर इथं 1970, 1980, 1990, 2000 झाल्यानंतर 2010. तर अशा पद्धतीने 6 वर्ष आपण इथं लिहून घेतले. त्यानंतर प्रमाण आपलं ठरल्याप्रमाणे 1 सेंटीमीटर बरोबर 5%. तर इथं खाली आपण वर्ष इथं लिहून घेऊ. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80. आपलं इथं जास्त मॅक्झिमम म्हणजे जास्तीचे किती आहे 84.6. तर आपल्याला थोडे वाढून घ्यावं लागेल. या अक्षवर थोडा ही रेस थोडी आपल्याला वरती वाढवावं लागेल एक फक्त पॉईंटनी. इथं परत आपण हे आखून घ्यायचं आणि इथं या अक्ष नाव द्यायचं. तर इथं घेऊ आपण 85. आता आपला मॅक्झिमम आकडा किती आहे 84.6. तर आता रेषालेख तयार करण्यासाठी आपल्याला मेन गोष्ट म्हणजे इथं 1960ची जी रेषा ना, त्या रेषेवर आपल्याला 1960 साली किती टक्केवारी दिली 47.6. तर या रेषेवर
47.6 कुठे आहे? 1960ची ही रेष त्याच्या शेजारची ही. तर 1960च्या रेषेवर 47.1 कुठे आहे? 47.1ला तिथं पॉईंट करायचा. आता 45च्या वर 2 घरं इथं पॉईंट केला का हो. त्यानंतर 1970 या रेषेवर 56.8 कुठे आहे? 55च्या वर 1 घर आणि इथं 56.8 69. त्यानंतर 1980 साली किती आहे? 66 कुठे आहे? 65च्या वर 1 घर इथं 66. त्यानंतर 1990 साली किती आहे? 1990 साली 84.6. तर 84.6 साली 84.6 1990च्या तिथं 74.6. तर 74.6 कुठे आहे? 70च्या वर आणि 75च्या खाली. तर इथं 1990च्या याच्यात इथं आपण हे करून घेतलं 74.6. त्या 2000 साली किती आहे? 81.5. तर 81.5 कुठे आहे? 2000 सालाच्या रेषेत 81.5 80च्या वर 1 घरी आहे. इथं आपण टिंब हे करून घेतला. 2010 साली किती आहे? 84.6 म्हणजे 85च्या खाली 1 घर. तर आपण इथं असं हे करून घेतलं. तर आता हे रेषालेख आपल्याला पट्टीच्या सहाय्याने हे आपण जे तयार केलं ते आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण ह्यो रेषालेख बघितला. तर 1 मिनिट इथं थोडी आपल्याकडून हे झालं. 1980 साली किती आहे? 66. तर ही रेष इथं यायला पाहिजे, इथं पॉईंट यायला पाहिजे. तर हे मधलं खुडून इथं जॉईन करू, हे जॉईन करू आणि हे जॉईन करू परत. तर अशा पद्धतीने रेषालेख असतो. तर हे रेषालेख फक्त हे पॉईंट आपल्याला जोडायचे असतात. तर या रेषालेखामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात बी काही बाबी लक्षात ठेवायच्या असतात. वर्ष, इथं वर्ष राहिलेत आपण. इथं नागरी लोकसंख्येची टक्केवारी राहायला विसरायचं नाही. नागरी लोकसंख्येची टक्केवारी आणि असा वर बाण दाखवायचा. तर हे राहायला विसरायचं नाही. इथं वर्ष राहायला विसरायचं नाही. इथं अक्ष राहायला विसरायचं नाही. प्रमाण राहायला विसरायचं नाही. प्रमाण जर विसरले तुम्ही तर मार्क जाण्याची शक्यता असते. रेषालेख आणि जोडस्तंभालेख मध्ये पण सारखेच नियम लागू असतात. फक्त इथं रेषालेख ह्यो असा जोडायचा असतो आणि स्तंभालेखाचे उभे स्तंभ असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ह्याच्यात रेषालेख बघितला. आता तुम्ही व्हिडिओ बघणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण रेषालेखची कॉन्सेप्ट लक्षात येईल. तुम्ही जर मधीच व्हिडिओ बघितला नाही किंवा बंद केला तुम्हाला रेषालेख समजणार नाही.